वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 29 दलित सेवा। श्री गुरुदेवाय नमः। श्रोती शंका विचारिली, आपण सर्व धर्मी समानता केली, परंतु परधर्म भयावह बोली गर्जविली गीतेने। स्वधर्मी मरण्यातही श्रेय, परी परधर्मी आहे भय। मग धर्माचा समन्वय करिता कैसा, एका ग्रंथीचा दाखला परधर्म भयावह जरी ठरला, तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला। श्रोती यांनी हिंदू बुद्ध मुसलमान ख्रिस्ती पारसी अथवा जैन, ऐसे नवते नामाभिधान। धर्मासी तेव्हा भिन्न धर्मांचा जन्मही नव्हता, मग परधर्म का सांगे गीता। तेथे कर्तव्याचीच भिन्नता, ध्यानी तियेच्या एकाची प्रकृती ज्या कार्याची, ज्या गुणांची स्वभावेची, त्यासी गुणकर्मे दुसऱ्यांची साधती केवी। कोणात शक्ती कोणात युक्ती, कोणात ज्ञान सेवा वृत्ती, साधे त्याची साधने करावी भक्ती। जनता जनार्दनाची त्याने आपुल्या प्रकृती परी, करावी राष्ट्राची चाकरी। दुसऱ्याचे कर्तव्य घेता शिरी, विनाश त्याचा म्हणून परधर्म भयावह। ऐसे कथिले निसंदेह, तुपात नोहे मत्स्याचा निर्वाह। पाण्याहुनी उत्तम जरी स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम। यासाठीच करणे जीवनाचा होम, श्रेयस्कर हे सर्वा। असत्य अज्ञान भेद वैर, अन्याय अत्याचार दुराचार, हा अनात्म धर्म सुखकर। परधर्म हा भयावह, आत्मवश ते सुख, परवश परतंत्र ते दुःख। ऐसे ही धर्म ग्रंथी अनेक, कथिले थोरांनी। परधर्म म्हणजे विकारांधता, स्वधर्म म्हणजे न्याय सिद्धता। हे समजण्याचे तत्व हाता दिले तयांनी। आपुला म्हणून हृदय धरावा, परका म्हणून दूर लोटावा। ऐसा ऋषी मुनींचा गवगवा, कोठेची नाही। मुसलमान म्हणता मारावा, ख्रिश्चन म्हणता हा कोणी द्यावा। आपुला पापी ही छातीशी धरावा, हा नवे धर्म स्वधर्माचा। कोणी म्हणती आम्ही हिंदू, मुसलमानांचा अति विरोधू। ख्रिश्चनासी कधी न वंदू, भाव म्हणून आपुला। मी म्हणतो वंदन गुणांसी आहे, जाती धर्मावरी काय। हिंदू उघड पाप करीत आहे, त्यासी मान का द्यावा। मुसलमानाचे उत्तम वर्तन, तरी तो निंद्य मुसलमान म्हणून। हे कोणी दिले न्यायदान, सांगा सांगा श्रोते हो। ख्रिश्चन दूर देशाहुनी आला, सेवा करता करता मेला। त्याने जरी धर्म नाही बिघडविला तुमचा काही, तरी त्यासी तुम्ही अवेरावा। हे म्हणणे नाही पसंत जीवा, तो आपुलाची म्हणून राखावा। बंधू सखा जो कोणी सत्य सिद्धांती, ज्याची विश्वव्यापी प्रीतिमती, तो असो कोणत्याही धर्म जमाती। समजावा चित्ती आपुलाची, धर्म माणुसकीसी म्हणती। माणुसकी न्यायावरी शोधिती, न्याय कोणाच्याही प्रती एकची राहतो सर्वदा। परीही दृष्टी मंद झाली, आप परभावना बळावली। तेने धर्मपंथात फूट पडली, आत्मीयता दिसेना। मूळ तत्वे विलया गेली, महंती बुवागिरी वाढली। सांप्रदायिक वृत्ती फोपावली, अज्ञान योगे। ऐसा प्रकार होत आला, म्हणून खरा धर्म मातीत मिळाला। आता उठण्याची त्या धर्माला कठीण झाले। गुणकर्माचा लोप झाला, स्वधर्म परधर्म ठरेल कोठला।
गोंधळोनी समाज गेला गर्ते माझी भेद भ्रमे विष्णुमय जग हाची स्वधर्म ऐसे संती कथिले वर्म तरीही आमुचा न जाय भेद भ्रम अमंगळ ऐसा मानव हेची आमुचे नाव स्वधर्म म्हणजे मानव धर्म हे तरी ध्यानी घ्या सत्य वर्म साध्या बोली आपण आहोत मानव मानव्याचा वाढवावा गौरव सुखी राहावेत आभाल वृद्ध सर्व हेची कार्य आपुले मज मान्य धर्म न्याय नीती शुद्ध चारित्र प्रेम स्फूर्ती करी जो समाजाची धारणा स्थिती समान भावे हे जोवरी वर्म नेने तोवरी धर्म जो कोणी म्हणे ती अपूर्णताची धर्म लक्षणे समजो आम्ही मग घ्या कोणत्याही ग्रंथांचे वचन परिवर्म याहुनी नाही भिन्न मानवता हीच आहे खुण सर्व धर्म समन्वयाची ज्या ज्या धर्मी मानवता ते सर्व धर्म एकची तत्वता यासी विरुद्ध नाही गीता समतावादी कृष्णाची कृष्ण म्हणे समही ब्रह्म समता हाची ईश्वर धर्म समदर्शी तोची पंडित उत्तम योगाचे मर्म समत्वची सर्वाठाई वासुदेव ऐसा भाव नवे अनुभव दुर्लभ तो महात्मा देव बोलून गेला गीते माझी सर्व धर्म सांडोनिया शरण जावे एका देवराया सर्व व्यापक जाणोनी तया हेची वर्म उद्धाराचे सर्वाविषयी समभाव सर्वाभूती वासुदेव हे जाणे तोची खरा मानव सत्य धर्म हाची त्याचा या दृष्टीने करी जे जे काही ती सर्वेश्वराची पूजाच होई जेथे आप पर भेद नाही समन्वयी चित्त आले मग तो असो कोणत्या जातीचा पंथाचा वा धर्म जमातीचा तो खरा स्वधर्मी सखाची आमुचा मानू आम्ही यावरी श्रोती विचारिले आपण सर्व धर्मी समत्व कथिले पर्याचे फायदे घेतले कुटील जनांनी आजवरी कोणी युद्ध करोनी लोका जिंकिले बळेची आपल्या धर्मी ओढिले कोणी प्रलोभनांनी मोहविले वाटे काहे योग्य तुम्हा काही दूर देशीचे लोक येती सेवा करोनी प्रवेश मिळविती भोळ्या जना नागविती धर्मांतरा करोनिया वाढवोनी आपुले संख्याबळ करावी सत्तेसाठी चळवळ ऐसा डाव साधती सकळ विधर्मी हे सेवेतुनी सर्व धर्मी समभाव म्हणता धर्मांतरासी मिळे वाव येणे बुडेल राष्ट्राची नाव सांगा उपाय यासी काही यावरी ऐकावे उत्तर धर्म समभाव आणि धर्मांतर या गोष्टीत असे बहु अंतर एक खरोखर नव्हे ते धर्मांतराचा करिता विचार ज्ञात्याचेची योग्य धर्मांतर परिज्यासी कळले सारासार त्यासी धर्मांतर कशाचे ज्यासी कळले धर्म समत्व त्यासी बाह्य भेदाचे नुरे महत्व मग तो स्वधर्मीच आचरील तत्व पाहिजे ते न करील कोणावरी आक्रमण न होईल कोणाच्या आधीन लोभे भये परधर्म ग्रहण हे अदपतन वाटे तया दुसऱ्या धर्मासी युद्धे छळिले त्यासी धर्मसेवा नाम दिले हे महापातक असे बोलिले यापूर्वीही निश्चयाने तैसाची जो समाज अज्ञानी त्यासी विधर्मी नेले मोहुनी त्या योगेही उन्नती कोठुनी ते तो सोंग बहुरूप्याचे मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला काही गरजांमुळे वश झाला तरी त्याचा फायदा असला घेऊ नये दुसऱ्यांनी कोणीही सेवा करायासी यावे परिधर्मांतर मोहाने करवावे आपले जनगण वाढवावे हे तो दृष्ट राजकारण धर्म वर्मे एकची असती परी हे राजकारण त्यात गोविती
संख्या बल वाढवोनी करीती परस्परांचा वैरभाव. धर्म प्रचाराचे नावाखाली राज्य साधना आतुनी घाली. याची जातची समजावी भ्रष्ट झाली धर्मातुनी. तो नवे कोणत्याही धर्माचा स्वार्थ साधनेची धर्म त्याचा. अवेरुणी द्यावा जीवा भावाचा असला तरी. तैसाची न ओळखता तत्व दुसऱ्यांचे मानोनी महत्व. उगीच परधर्मी घे धाव नाही ठाव त्यासी कोठे. समजोनी तत्व सर्वात मिळावे परिपोटा करिता धर्मान सोडावे. आत्ममार्गन समजताही करावे कासयासी हे सारे. ऐसे जेथे जेथे झाले त्यांना कलंकची लागले. पाहताना आजही दिसले अनुभवी यांसी. येथे आपणही आहो कारण याचे असू द्यावे स्मरण. खऱ्या धर्माचे सक्रिय ज्ञान कोण देतो दीनजना. लोक धर्म धर्म ओरडती प्रसंग पडल्या कामी न येती. संग्रह असो चित्त पाहती आपुली यांचे. धर्माचा बाळगती अभिमान परिधर्म बांधवा नाही स्थान. कुत्र्या मांजरा इतकाही मान न देती तया धर्मलंड. मानवांचा स्पर्शही पाप मानुनी त्यासी करिता दुःखरूप. विधर्मी जाता मानित बाप त्यासीच मग. दीन दलितांची तहान भूक दीन दलितांचे सुख दुःख. नाहीच नेनती अभिमानी मूर्ख स्वधर्म घोक चालविती. सर्वा ठाई म्हणती ब्रह्म परिभ्रमा सारिखे करीती कर्म. ऐसे नाही धर्माचे वर्म बोलिले संती कोठेही. परी हे शिकवाया उपदेशक कुटले कोण लोकास समजावी भले. हे तो सर्वची लागले पोटा पाण्यासी धर्म नावे. पोट पुजाऱ्यांनी केला प्रचार आपुल्या लाभाचा व्यवहार. मानवान माझी पाडले अंतर व्यक्ती सुखासाठी. हे सर्व अडाणपण जोवरी जाणार नाही मानवातून. तोवरी जगाची उन्नती पूर्ण होणे कठीण समजावे. त्यासाठी एकची करावे आपापले धर्मक्षेत्र सुधारावे. सकळांशीच सकळांचे द्यावे तत्वज्ञान समजावूनी. हे ज्या धर्मास जातीस फावे तेनेची सुख सोहळे बघावे. यासाठी अनेक प्रयत्न करावे जाणत्या जनांनी. काहींनी करावा आदिवासी सुधार जाऊनी राणी खेड्यावर. पहावे गरीब लोकांचे कुटीर कैसे आहे. गरीब जंगली आदिवासी जाती झाड पालेची नेसोनी राहती. झाडाखालीच असते वसती कित्येकांची. त्यांसी बोलणे चालणे समजेना. भिवोनी पळती भगताची आपणा. प्रेम लावोनी त्या कुटुंबांना करावे आपण आपलेसे. त्यांना औषध पाणी पुरवावे लिहणे वाचनेही शिकवावे. उत्सवी सहभोजने मिसळावे कार्यकर्त्यांनी. जनी भोजनी मंदिरी अस्पृश्यतेची ही न उरावी उरी. स्थानमान सर्वतोपरी एक करावे सर्वांचे. स्वच्छ राहणी निर्व्यसनी शिकवावी स्वय त्यात मिसळोनी. तुच्छ न मानावे दुरुनी उणीव दावोनी परभारे. दूर कराव्या अडी अडचणी सुविचारांची करावी पेरणी. सर्वची समाज समान गुणी करावा नाना प्रयत्ने. आजवरी त्यांची केली उपेक्षा प्रायचित्त म्हणून सेवा दीक्षा. घेवोने त्यांची वाढवावी कक्षा संधी देवोने सद्भावे. जे कोणी असती अडले नडले रंजले गांजले रोगे पिडले. त्यासाठी पाहिजे धाम निर्मिले सुख शांतीचे आरोग्याचे. क्षय अथवा कुष्ठरोग हे न मानिता दैवाचे भोग. त्यांच्या निवारण्याचे प्रयोग केले पाहिजे गावोगावी. भंगलेल्या मानव मूर्ती त्यांच्या सेवेतची ईश्वर भक्ती. आर्तासी दिल्या वाचून शांती मागता मुक्ती मिळे कैसी. जीवनातून जे जे उठले त्यांसी सहृदयपणे पाहिजे भेटले.
अनाथांची या सुखास्तव झटले तेची आवडले देवा धर्म अंध पंगु मूक बधीर अशक्त अपंग निराधार या ईश्वरी चित्रा रंगविती सुंदर ते ते थोर धर्मशील विधर्मी लोक हे कार्य करीती म्हणून जनांची जडते प्रीती किळस आळस आमुचे चित्ती अधोगती आमुचीही सोडोनिया ऐसा स्वभाव आपण सेवेसी अर्पावा जीव भाव दलित समाजा मानोनी देव सेवा करावी हाची धर्म संती आचरिला जनी जनार्दन ओळखिला निर्लोभ प्रेमे सजविला विश्व बगीचा धर्म अवतार रामकृष्ण जटेने झाडी अस्पृश्यांचे अंगण एकनाथे केले भोजन कडे मिरवून बाळ त्यांचे चैतन्य महाप्रभूने हृदयी आलिंगिले दलित रोगीही गांधी येशूने तोषविले कुष्ठदेही सेवा करोनी विधवा अनाथ अपंग सेवा पैगंबरे मानिला पुण्य ठेवा जाती भेदांचा झुगारिला गवगवा बुद्ध गौतमाने श्रीरामे शबरीची खादली बोरे गृहका आलिंगिले प्रेम भरे मित्र केले आदिवासी वानरे अहिल्येसे उद्धरिले श्रीकृष्ण गवळ्यात नांदला स्त्री शूद्रांचा कैवारी झाला जामवंतीशी विवाह केला आदिवासी जमातीच्या भीष्माच्या वडिलाने वरिले कोडियाचे कन्ये ऐसी शेकडो प्रमाणे सापडती पूर्वी ग्रंथी सीता शकुंतला कर्ण कबीर ऐसे अनाथ कन्या पुत्र समाजे सांभाळिता झाले थोर तैसेची अपार ऋषीजन ज्ञानदेव नामदेवादी संती आलिंगिले दलित समाजा प्रती किती प्रगटल्या भक्तिमूर्ती मागासलेल्यात त्या काळी संत चोखोबाचे सारे घर झाले भक्तीचे मंदिर उपेक्षेल्या समाजी देवत्व थोर देता संस्कार प्रगटते ते सज्जन कसाई रविदास चंभार दादू पिंजारी गोरा कुंभार कान्हो पात्रा जनी बका महार उदया अपार आले ऐसे तैसेची आज उदया येती घरोघरी नामांकित पुरुष युवती त्यासाठी केली पाहिजे उन्नती गांजलेल्या समाजांची महात्मा गांधी ज्योतिबा फुले यांनी मर्म हे ओळखले दलितोन्नतीचे कार्य केले कर्तव्य आपुले तेची असे मानवे मानवा समान समजणे परस्परा उन्नत करणे संसारासी या आनंदे भरणे हीच खरी धर्मसेवा कोणी कोणास त्रासवू नये कोणी कोणास फसवू नये कोणी कोणास दुरावू नये आपले म्हणावे सगळेची पहाव्या त्यांच्या सुखसोयी वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी भेदभावना समूळ जाई जीवन ऐसे निर्मावे मग त्यांचा विश्वास जडे त्यांना आपला स्वभाव आवडे वळेल तुम्ही म्हणाल तिकडे मन तयांची हेची आहे धर्मसेवा करावी आपण धरोणी सद्भावा मागासल्या सर्वची बांधवा बंधू समजून शिकवावे पडित रान हे उठवावे फुलाफळांनी बहरू द्यावे आहारी जाऊच न द्यावे कोणाची कोणी परी अन्य धर्माशी वितंडावे कोणी कोणाचे दोष मांडावे हे स्वार्थ बुद्धीचे वणवे चेतवू नयेत सेवकांनी आपला पिता जरी वंद्य तरी इतरांचा तो नोये निंद्य हेची धर्माचे सूत्र आद्य सर्व धर्मी समभावनेचे ही दृष्टी सर्वांशीच द्यावी समाजी मानवता वाढवावी म्हणजे धर्मभेदाची भ्रांती गावी उरणार नाही साधनान माझी उत्तम साधन संस्कारे तयार करावे मन सेवा मार्गे मनी घुसोन सर्व लोकांच्या कला पथक प्रवचन कीर्तन तुंबड्या पोवाडे पुराण नाटकादी प्रत्येक साधन याच कार्य योजावे जे ज्यासी असेल ठावे ते समाजा शिकवीत जावे
जीवजनास फायदे द्यावे मानव धर्म म्हणून. खरा धर्म जाणतील लोक परी अनेकांतही पाहती एक. मग्न पडेल परकीयांची मेख स्वार्थ भावनेची. यासाठी भजन संकीर्तन उत्तम लोक शिक्षणाचे साधन. प्रपंच परमार्थ धर्मज्ञान शिकवावे संपूर्ण त्यातुनी. आपल्या गावाचा कोणी प्राणी मुळीच न ठेवावा अज्ञानी. हीच खरी गावाची बाणी पूर्वा झटूनी सेवकांनो. हेलावता सद्धर्माचा सागर धर्म नद्या होतील एकाकार. मग कोठे धर्म धर्मांतर द्या संस्कार ऐसे सर्वा. भ्रामक्रूढींच्या कल्पनातून वर येऊ द्या धर्मनिधान. यासाठी योजना भजनादी साधन जागवा जन तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत. दलित सेवा कथिली येथ 29वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.